समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या पितर प्रसन्न होण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहण्यासाठी आपल्याला अतिशय साधा आणि सिंपल उपाय करायचा आहे जो प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येते त्या दिवशी हा उपाय आपल्याला आवर्जून संध्याकाळच्या टायमाला करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला तांदूळ लागतील। छोटी वाटी तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकतात। तांदूळ घ्यायचं आणि त्याच्यावर कापूर ठेवायचं। कापूर ठेवून आपल्या पितरांना समर्पित म्हणून म्हणजे पितरांचं नाव घेऊन हा कापूर जाळायचा आहे। हा कापूर जाडेस तोपर्यंत जळू द्यायचा त्या तांदळांवर आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे। हा उपाय केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात, त्यांना शांतता लागते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो। दुसरा उपाय दही भाताचा उपाय आहे। पूर्वीचे लोक म्हणजे आपले आजी आजोबा करत होते। तो उपाय कसा करावा? वास्तुदोषासाठी, मुलांच्या आजारपणासाठी, घरामध्ये कटकट वादविवाद आहे किंवा पितरांसाठी हा दही भाताचा उपाय आहे। त्याचा मी मोठा व्हिडिओ केलेला आहे, खालच्या साईडला लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल। हा दही भाताचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे, करू बघा, याचा अनुभव येतोच आणि आपलं आयुष्य सुखमय होतं। त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।